नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या लेक्चरमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट हे सूत्राचा वापर न करता सॉल्व करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, सपोज माझं प्रिन्सिपल आहे 20,000, बरोबर आहे. जो मला रेट दिलेला आहे, रेट आहे 10% पर ॲनम. त्याच्यानंतर जे नंबर ऑफ इयर आहे म्हणजे जो टाईम आहे तो आहे 3 इयर. मला फाइंड आउट करायला सांगितलं आहे CI कंपाऊंड इंटरेस्ट. आता कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय होतं मित्रांनो, आपल्याला मुद्दल आणि व्याज हे दोन्ही पण व्याज देत असतात आणि त्याच्यावरून आपलं कंपाऊंड इंटरेस्ट आपण फाइंड आउट करतो. आता बघा, सपोज मी 20,000 लिहिलेलं आहे, प्रिन्सिपल आहे माझं. 20,000चे 10% मी फर्स्ट ऑफ ऑल ते फाइंड आउट करणार. 20%चे 10% आले 2,000, बरोबर आहे. हे माझं फर्स्ट इयर, हे सेकंड इयर, इथं पण 2,000, बरोबर आहे. हे सेकंड इयर. आता थर्ड इयर, हे इयर आहे का, ठीक आहे. इथं पण 2,000 येणार, कारण प्रत्येक वेळी आपल्याला SI किती आहे, 10% आहे आणि तो SI लिहिला. आता मित्रांनो, इथं काय होतं माहिती आहे का, कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जे आपलं SI येतो, जो सिम्पल इंटरेस्ट येतो आपला, तो पण आपल्याला व्याज देतो. आपण हे व्याज कशाचं लिहिलेलं आहे, आपल्या प्रिन्सिपलचं व्याज लिहिलेलं आहे. आता आपण कोणाचं व्याज लिहूया, आपला जो SI आला आहे, हा SI आला आहे ना 2,000, त्याचं व्याज लिहूया आपण. आता या SIचं पण 10% लिहा. इथं किती आलं, 200, बरोबर आहे. आता या SIचं लिहा 200 आणि वन्स अगेन या SIचं किती येणार, पुन्हा किती येणार, 20 येणार. किती येणार, 20 येणार. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपण सॉल्व करायचं असतं. हे अशा पद्धतीनं आपण SI म्हटलं, ठीक आहे. आता काय करा, सिम्पली ॲडिशन करा. 2 3 जा 6 आणि इथं किती होणार आहे, 400. इथं किती होणार आहे, 20. म्हणजे ओव्हरऑल रिझल्ट आपला किती आला आपला CI 6,420 रुपीज. हा आपला आला CI. मग हे अशा पद्धतीनं आपण हे सॉल्व करायचं असतं मित्रांनो. सूत्राचा वापर न करता CI हे अशा पद्धतीनं फाइंड आउट करता येतं. मित्रांनो, आपण अजून एक एक्झाम्पल घेणार आहे. सपोज आपलं प्रिन्सिपल किती आहे बघा, प्रिन्सिपल आहे सपोज इथं 50,000, बरोबर आहे. आपला जो रेट आहे तो वन्स अगेन रेट आपण सपोज घेतला 20%, होय ना. त्याच्यानंतर आपलं जे नंबर ऑफ इयर आहे ते टाईम ते किती आहे, 3 इयर्स. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचे, CI फाइंड आउट करायचे. आता CI आपण काय करणार, हे फर्स्ट इयर, हे सेकंड इयर, हे थर्ड इयर. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं, आपला सिम्पल इंटरेस्ट आपण फाइंड आउट केला. सिम्पल इंटरेस्ट 50,000, त्याचा सिम्पल इंटरेस्ट 20%ने किती होणार आहे बघा. 10%ने किती होणार, 5,000 आणि 20%ने किती होणार, 10,000. हे 10,000 फर्स्ट इयरला, बरोबर आहे. सेकंड इयरला पण 10,000, थर्ड इयरला पण किती होणार, 10,000. म्हणजे हा काय झाला, सिम्पल इंटरेस्ट झाला. हा यांचा सिम्पल इंटरेस्ट झाला. आता कंपाऊंड इंटरेस्ट काढत असताना आपल्याला मुद्दल म्हणजे आपलं प्रिन्सिपल, त्याचं व्याज आणि त्याच्यावर आलेलं व्याज हे दोन्ही पण व्याज देतात. म्हणजे हे पण व्याज देणार आहे. आता प्रिन्सिपलचं व्याज हे आहे, आता हे पण व्याज देणार आहे. कसं देणार आहे, आता याचं व्याज किती येणार आहे, 2,000. किती येणार आहे, 10,000चं व्याज किती येणार आहे मित्रांनो, 20%. 10% किती होणार आहे, 1,000 आणि 20% किती होणार आहे, 2,000, बरोबर आहे. 2,000 इथं लिहिलं आपण. 2,000 वन्स अगेन इथं पण येणार 2,000 याचं हे. आणि आता हे पण व्याज देणार, त्यामुळे इथं किती येणार, 200चं किती येणार मित्रांनो, 400 होणार याचं. कारण बघा 2,000 आहे आणि 2,000चं 10% 200 आणि त्याचं 20% 400 आणि ओव्हरऑल यांचं काय होणार आहे, ॲडिशन होणार आहे. किती होणार आहे यांची, 30,000 प्लस 4,000 प्लस 400 म्हणजे किती होणार आहे, ओव्हरऑल रिझल्ट काय आला आपला, 34,400. किती आला, 34,400 हा आपला काय आला, CI आला. मग या अशा पद्धतीने आपण CI फाइंड आउट केला मित्रांनो, सूत्राचा वापर न करता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या अकॅडमिक ट्रेनर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.